भगवद्गीता अध्याय नंबर 1 श्लोक नंबर 39. कुलक्षये प्रणश्यन्ति कुलधर्मा सनातनः धर्मनष्टे कुलं कृत्सं मधर्मोऽभिभवत्युत. अर्थ: कुळाच्या नाशामुळे शाश्वत वंशपरंपरा नष्ट होते आणि यामुळे उर्वरित कुटुंब अधर्म करण्यात गुंतले जाते. तात्पर्य श्रोपाची विचार. कुटुंबातील व्यक्तींचे योग्य संवर्धन होऊन त्यांना आध्यात्मिक मूल्यांची प्राप्ती होण्यास सहाय्यक अशा धार्मिक परंपरेबद्दलची अनेक तत्वे वर्णाश्रम संस्थेच्या पद्धतीमध्ये सांगण्यात आली आहेत. वर्णाश्रम संस्था म्हणजे समाजाचे 4 भाग केले जातात: ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. आणि हे 4 भाग स्वतः श्रीकृष्ण भगवान यांच्या आज्ञेनुसार केले जातात. जन्मापासून ते मृत्यूपर्यंत होणाऱ्या सर्व पवित्र संस्कारांसाठी कुटुंबातील वरिष्ठ व्यक्ती जबाबदार असतात. पुन्हा सांगतो, जन्मापासून ते मृत्यूपर्यंत होणाऱ्या सर्व पवित्र संस्कारांसाठी कुटुंबातील वरिष्ठ व्यक्ती जबाबदार असतात. पण अशा ज्येष्ठ व्यक्तींच्या मृत्यूमुळे कुटुंबातील वंश परंपरागत संस्कार नष्ट होतात. यामुळे कुटुंबातील तरुण सदस्य अधार्मिक गोष्टी करण्यास प्रवृत्त होऊ शकतात आणि आपल्या आध्यात्मिक मुक्तीची संधी गमावू शकतात. म्हणून कोणत्याही कारणासाठी कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींची हत्या होऊ देऊ नये. आता पुढचा श्लोक. श्रीमद भगवद्गीता अध्याय 1 श्लोक नंबर 40. अधर्माभिवाद कृष्ण प्रदुष्णन्ति कुलस्त्रिया श्रीषु दुष्टासु वार्ष्णेय जायते वर्णसंकर. अर्थ: हे कृष्ण, कुळामध्ये जेव्हा अधर्माचे प्राबल्य होते तेव्हा कुळातील स्त्रिया दूषित होतात आणि याप्रमाणे स्त्री जातीचे पतन झाल्यामुळे हे वृष्णीवंशजा अवांछित संतती उत्पन्न होते. अवांछित म्हणजे ज्याची आवश्यकता नाही अशी. तात्पर्यामध्ये श्रील प्रभुपाद काय म्हणतात बघूया. तात्पर्य बा श्रील प्रभुपादजी की जय. जीवनातील शांती, भरभराट आणि आध्यात्मिक प्रगती यासाठी समाजातील सभ्य लोकांची संख्या ही मूलभूत आधार आहे. राष्ट्राच्या आणि समस्त लोकांच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी योग्य आणि चांगल्या लोकांची समाजामध्ये संख्या वाढावी यासाठीच वर्णाश्रम धर्मातील मूळ तत्वांची रचना करण्यात आली आहे. वर्णाश्रम धर्म म्हणजे समाजातील 4 प्रमुख घटक: ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. अशी सभ्य संतती स्त्री जातीच्या पावित्र्यावर आणि एकनिष्ठतेवर अवलंबून असते. ज्याप्रमाणे मुले ही वाम मार्गाला लागू शकतात, त्याचप्रमाणे स्त्रियांचे अधःपतनही सहजपणे घडू शकते. म्हणून लहान मुले, स्त्रिया तसेच या दोघांनाही कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींकडून संरक्षणाची आवश्यकता असते. विविध धार्मिक व्रतवैकल्ये करण्यात मग्न राहिल्यास स्त्रिया व्यभिचाराच्या वाम मार्गाकडे जाण्यास प्रवृत्त होणार नाहीत. चाणक्य पंडितांच्या मताप्रमाणे सामान्यतः स्त्रिया फार बुद्धिमान नसतात आणि त्यामुळे विश्वासूही नसतात. म्हणून वंश परंपरागत विविध धार्मिक कार्यांमध्ये त्यांना सतत व्यस्त ठेवणे आवश्यक असते. या प्रकारे त्यांच्या पावित्र्यामुळे आणि भक्तीमुळे वर्णाश्रम धर्मामध्ये सहभाग घेण्यास पात्र अशा चांगल्या संततीची निर्मिती होईल. अशा वर्णाश्रम धर्माच्या अभावामुळे साहजिकच स्त्रिया पुरुषांबरोबर कार्य करण्यात आणि त्यांच्यामध्ये मिसळण्यास स्वतंत्र बनतात. व्यभिचाराला अशी मोकळीक मिळाली की अनावश्यक लोकसंख्या वाढण्याची शक्यता वाढते. बेजबाबदार व्यक्तींसुद्धा समाजामध्ये व्यभिचाराला उत्तेजन देतात आणि त्यामुळे मनुष्य जातीमध्ये अनावश्यक संततीची बेसुमार वाढ होते आणि युद्ध,
महामारीचे संकट बळावते. आपण थांबूया. हरे कृष्ण.